जसं राकेश होता माझ्या हिट मध्ये होता, पण हम्म. आत गेल्यावर मला तसं नाही जाणवलं. जे मी त्याला बोललो पर्सनली, म्हटलं अरे तू नाही म्हणजे होताच माझ्या हिट मध्ये, पण आता मला तसं काही दिसत नाहीये. कारण त्याची खेळण्याची पद्धत इतकी संथ वाटली मला, की तो खेळतच नव्हता. इतकी संथ होती म्हणजे तो प्रॅक्टिकली खेळत नव्हता. तर अशा गोष्टी बरंच बदलत होत्या. त्यामुळे पहिल्या वीकमध्ये मी ते केलं असं म्हणू शकतो, की स्ट्रॅटेजी किंवा मी काय करू शकतो किंवा मी कुठल्या पद्धतीने हा गेम खेळू शकतो, हे मी पहिल्या वीकमध्ये ठरवलं आणि बनवलं असं म्हणेल. तिथे मी ठरवून नव्हतो गेलो. मग काय वाटलं तुझ्या घरात आत गेल्याच्या नंतर कुठले कंटेस्टंट तुला तुझ्यापेक्षा भारी वाटले किंवा हे आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठेतरी आड येतील असे कोण कंटेस्टंट होते? तसे सगळेच होते. कारण कोणालाच मी नको होतो. हम्म. प्रत्येकाने मला सांगितलेलं, की आला वाईल्ड कार्ड इसको बाहेर निकालो. असं तोंडावरही बोलले आणि मागेही बोलत असतील आय एम शुअर. जे बाहेर आल्यावर आता हळू कळेल मला, की कोण काय बोलत होतं. पण कोणालाच मी नको होतो. त्यामुळे प्रत्येकच कंटेस्टंट माझ्या आड येणार होता. हम्म. एक्सेप्ट फॉर रेवा आणि संस्कृती. आम्ही तिघं वाईल्ड कार्ड होतो. हम्म. तर आमच्या तिघांमध्ये काहीतरी ते सिमिलर फिलिंग होती, की आपण ह्या प्रांतात नवीन आलो आहोत. तर एकमेकांना धरून थोडंसं आपण सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करू. त्यांना सोडल्यास बाकीचे जे 10 होते ऑलरेडी, प्रत्येकच जण आड येणार अशी फिलिंग होती. कोणाशी मैत्री घट्ट झाली आत गेल्यानंतर? प्राजक्ताशी मैत्री घट्ट झाली. खूप कमी वेळात हम्म. घट्ट मैत्री झाली. कारण आय गेस जी एक विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या गोष्टींवर विचार केला जातो, तो ऑलमोस्ट सिमिलर आहे आमचा. शी ऑल्सो बिंग अन आर्टिस्ट, ती खूप उत्तम सिंगर आहे. मी ऍक्टर आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ती आमची वेव्हलेंथ जुळली आणि तिच्याशी मैत्री जरी 2 आठवडेच होती. ती आमचा तो काळ 2 आठवड्यांचा होता. पण त्याच्यात मैत्री खरंच खूप घट्ट झाली प्राजक्ताशी. प्राजक्ताशी. मग ती जेव्हा बाहेर गेली तेव्हा काय भावना होती त्या 2 आठवड्यामध्ये? ती ऍक्च्युली पहिल्या आठवड्यात पण आय गेस नॉमिनेटेड होती. जेव्हा मी पहिल्या आठवड्यात गेलो, मी एवढंच प्रे करत होतो, म्हटलं बाहेर नको जाऊस. कारण जर पहिल्या आठवड्यात दुसरं कोणीच बोलत नाही आपल्याशी, दुसरे सगळे असे लुक देतायत, हम्म. की आला रे शहाणा. बरं मी शहाणा बनतही नाही, तरी त्यांची अशी धोरणं आहे, की आला शहाणा आहे, शायनिंग मारेगा, ये असं अच्छा बेटा असं करणार, अच्छा बेटा तसं करणार. असे रिएक्शन तुला कोणाचे जाणवले घरात? प्रत्येकाचे होते. रुचिताचे होते, हा. विशालचे होते, हम्म. "यार वाइल्ड किड्स को बाहेर निकालो." ऐकू यायचं. म्हणजे लोकांना वाटतं की ऐकू येत नाही, पण ते तर घर आहे. आपण एका घरामध्ये असतो, ते ऐकू येतात. पण ठीक आहे, ती एक्सेप्टन्सची गोष्ट आहे, की कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय. नंतर तर विशाल बरोबर खूप चांगली मैत्री झालेली तुझी. विशाल बरोबर चांगला गेम खेळला असं मी म्हणू शकतो, किंवा जे टास्क होते आणि जे आपण एकत्र खेळणं ज्याला म्हणतो, ते खूप चांगलं खेळलं गेलं. कारण ते स्ट्रेंथ त्याच्याकडे होती. युज्युअली स्ट्रेंथला अट्रॅक्ट करते आणि स्ट्रॅटेजीला अट्रॅक्ट करते, की जर एका गोष्टीला एक चांगली टीम बनवण्याच्या हिशोबाने दॅट वॉज अ व्हेरी गुड अलायन्स. पण तुम्ही आल्याच्या नंतर तुमची पावर की गेली होती आणि ती चुकून विशालकडे आणि रुचिताकडे गेली होती. अरे माती त्या दोघांची. संस्कृतीला काही काम नाही. हा. तिने अशी म्हणजे हे माझा फोन धर एक मिनिट म्हणून अशी चावी दिलेली तिने धरायला. कोण सोडणार ती पॉवर, की जेव्हा की बिग बॉसने ऑलरेडी सांगून पाठवलेलं आहे, रितेशजींनी सांगून पाठवलंय, की ही पॉवर आहे, याच्यामध्ये काय काय पॉवर्स आहेत ते सांगून पाठवले. असं एक मिनिट धर रे, असं कोण देतं? तर तशी ती पहिली गेली. बरं एवढं सगळं झाल्यानंतर रेवाने पण तेच केलं. जरा एक मिनिट बघू बघू बघू, हा धर धर धर, मी सांगतोय तू वेडी आहेस, माझ्याकडे तरी द्यायची कमीत कमी. अशा त्या खूपच बाय डिफॉल्ट पॉवर कीज गेल्या. पण तू आधीचे एपिसोड बघून आला नव्हतास? नाही, माझी पॉवर की नव्हती गेली. नाही नाही, म्हणजे पण त्यांना असं तू तेव्हा सांगितलं नाहीस की अरे म्हणजे स्टार्टिंगलाच म्हणजे जेव्हा पर्व सुरू झालं त्यांनी स्वतः हे गोष्ट मला सांगितली, की हा. कशी रुचिताची पॉवर, की करणने पाणी पिऊन घेतली. हा. त्यांना माहिती होतं ना ते तेवढ्या आता वाईल्ड कार्ड मग येत अशीच कशी दिली चावी? मग. आणि बरं वाईल्ड कार्ड येत आहात तुम्ही, तो असं तर नाही ना की बाळबोध कोणीतरी प्रायमरी मध्ये ऍडमिशन घेते. तुम्हाला जर 60व्या दिवशी 50व्या दिवशी वाईल्ड कार्ड पाठवलं जातंय, तर इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही जे एपिसोड्स बघितलेले आहेत ते मेंटेन करावं.